जळगाव पोलीस दलातील गेल्या 1.5 वर्षापासून फरार असलेले निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले अखेर पोलिसांना शरण। मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी किरण कुमार बकाले यांचे निलंबन करून करण्यात आला होता गुन्हा दाखल। गुन्हा दाखल झाल्यापासून किरण कुमार बकाले होते फरार। आज स्वतः पोलिसांना शरण आल्यानंतर पोलिसांनी किरण कुमार बकाले यांना न्यायालयात हजर। न्यायालय परिसरात कायदा 24चा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून न्यायाधीशांच्याच घरी किरण कुमार बकाले यांना करण्यात आले हजर। न्यायालयाने किरण कुमार बकाले यांना सुनावली 2 दिवसांची पोलीस कोठडी। मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या जळगाव पोलीस दलातील निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले हे अखेर 1.5 वर्षानंतर जळगाव पोलिसांना शरण आले असून जळगाव न्यायालयाने किरण कुमार बकाले यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक पदावर असताना किरण कुमार बकाले यांची मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह विधानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती व त्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड उद्रेक झाला होता। या प्रकरणी किरण कुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कार्यवाही करून गुन्हा दाखल झाला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून किरण कुमार बकाले हे फरार होते। सुमेध देशमुख, स्पॉट न्यूज महाराष्ट्र, जळगाव। पोलीस स्टेशन येथे 551/22 या गुन्ह्यामध्ये निलंबित पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांना आज रोजी 11 वाजता अटक केलेली आहे। अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलेला आहे आणि न्यायालयाकडून पुढील तपासाच्या अनुषंगाने आपण 2 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मागितली होती, ती ग्रँट करून न्यायालयाने आपल्याला 2 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे।